नमस्कार, माझे किचन चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत। तर आपण आज करणार आहे स्वीट कॉर्न ढोकळा करणार आहे। याआधी पण चॅनलवरती आपण ढोकळ्याचे प्रकार केलेले आहेत। पालक ढोकळा केला आहे, व्हाईट ढोकळा केलेला आहे, खमण ढोकळा केलेला आहे। तर तुम्ही नक्की जाऊन चॅनलला भेट द्या। आणि याच्याबरोबर ढोकळ्याबरोबर आपण चटणी पण करणार आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया। आपण एका भांड्यात 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी दही, थोडंसं दही आंबट पाहिजे आपल्याला, जास्त आंबट पण नको, अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ, थोडंसं अर्धा कपाला थोडंसं कमी असं आपण पाणी घेणार आहोत आणि हे मिक्स करून आपण 15 ते 20 मिनिटं आपण झाकून ठेवूया। नंतर आपण पाणी घालणार आहे याच्यात। थोडंसं पाणी घालूया। तर आता हे 15 ते 20 मिनिट आपण झाकून ठेवूया। तर आपण आधी चटणी करणार आहोत। इथे 2 चमचे मी डाळ घेतले, थोडासा पुदिना, कोथिंबीर, अर्धा लिंबू घेतले, 1 चमचा जिरे, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, 2 हिरवी मिरची घेतली तुकडे करून, थोडंसं आलं। तर आता आपण हे मिक्सरमधनं घालूया सगळं साहित्य। मिरची तुम्हाला जेवढं तिखट करायचं आहे तेवढं तुम्ही घालू शकता। थोडंसं आलं घेतलेलं आहे, ते मी टेचून टाकते म्हणजे बारीक होईल। कोथिंबीर, पुदिना, जिरे, साखर, चवीनुसार मीठ आणि डाळ किंवा तुम्ही तर शेव पण वापरू शकता किंवा शेंगदाणे, ओलं खोबरं थोडंसं वापरू शकता आणि लिंबू। तर थोडंसं पाणी घालून आपण बारीक याची पेस्ट बनवून घेऊया। तर आपली चटणी बनवून झाली, तुम्ही बघू शकता छान अशी। तर मिक्सरच्या भांड्यात आपण स्वीट कॉर्न घेतलेले अर्धी वाटी घेतलेली आहे, ते आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया। थोडंसं आलं टेचून घेतलंय आणि 2 हिरवी मिरची तुकडे करून न पाणी घालता आपण मिक्सरमधनं बारीक याची पेस्ट बनवून घेऊया। तर आता 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। तर आता याच्यात आपण स्वीट कॉर्न बारीक केलं होतं ते घालूया। मिक्सरच्या भांड्यात आपण थोडंसं पाणी घेऊन ह्याच्यात मिक्स करूया। आपण ढोकळा पात्रात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती। तर आता सगळं मिक्स झालेलं आहे, असं मिश्रण केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर आता जेव्हा आपण ताटलीमध्ये जेव्हा ढोकळा टाकेल त्यावेळेसच आपण याच्यातकडे इनो टाकायचा, 1 चमचा इनो, त्याच्यावरती थोडंसं पाणी 1 चमचाभर, हे लगेच मिक्स करायचं। लगेच बघा मिश्रण कसं फुलायला लागलेलं आहे। हे मिक्स झालं की आपण ढोकळा पात्रात, तर ताटलीला आपण तेल लावलेलं आहे। छान असं टॅप करूया। याच्यावरती थोडंसं आपण लाल तिखट टाकणार आहे किंवा तुम्ही चिली फ्लेक्स पण टाकू शकता।
आता पाणी गरम झालेलं ते भांडं खाली घेऊया आणि नंतर आपण ताटली त्यात ठेवणार आहोत. तर आता पाणी गरम झालेलं आहे, आपण भांडं खाली घेतलेलं आहे, कारण का गॅसवरती असं ठेवता येत नाही. तर आता आपण गॅसवरती ठेवून देऊया, झाकून ठेवू. गॅस आपण बारीक ते मध्यमच्या दरम्यान केलेला आहे. तर आपण झाकून ठेवून आपण आता उकडून देऊया ढोकळा. तर आता 35 ते 40 मिनिटं झालेली आहेत. तर छान असं आपलं झालेलं आहे. काढून घेऊया, आपण थंड करून घेऊया. असं कट करून घेऊया. तर कट करून घेतलेत. आता याला आपण तडका देऊया वरती. तर 2 चमचे तेल घेतलेलं आहे. हिरवी मिरची 2 बारीक केलेली आहे. थोडासा कढीपत्ता, अर्धा चमचा मोहरी, 2 चिमूट आपण हिंग घेतलेला आहे. छान असं आपण तडका देऊया. गॅस बंद करू. सगळीकडे अशी पसरून घेऊया. तुम्ही याच्यात थोडीशी साखर पण टाकू शकता. आणि वरती थोडीशी कोथिंबीर. तर एका डिशमध्ये आपण काढून घेऊया. तर छान असा मऊ लुसलुशीत असा आपला स्वीटकॉर्न ढोकळा तयार झालेला आहे, चटणी सहित बघू शकता तुम्ही. तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा झालाय तो. थँक्यू.